काय गे आहे? अण्णा इले काय? नाही रे, अजून अजून किती वेळ वाट बघतलो. गावात खयच नाही म्हणतोय. गेले खय मग आता? या करशील तू? काय? पोलीस स्टेशनात जाऊन सांगून ये. निदान 4 बाजूनी विचारपूस तरी करतील. मग तू पोलीस स्टेशनात जाऊन सांग. त्यांना सांग लवकर हुडका. बरं, कापड बदलून जाते. हो ऐका ना, तुम्ही एकटेच जाणार आहात पोलीस स्टेशनात? मग ये. मी काय म्हणतोय, नेने काकांका बरोबर घेऊन जावा ना. तुमका काय कळता? पोलिसांनी ते उलटे सुलटे प्रश्न विचारला नाही म्हणजे. बरोबर बोलता ता. नेने भाऊजींका घेऊन जा. बरं. अण्णा इले. हो, केस बांध लवकर, आता बोर्ड क्या करेन. काय झालं यांका आता? खय गेले काय झालं काहीच सांगूक नाही. इले इले सुरू झाला. जा गोबाय, जा लवकर केस बांधून घे. ये बाय, नानांची चाय थंड झाली, गरम करून आणते. अरे आलात तुम्ही? अगं कधी नव्हे ती गाडी वेळेवर पोचली नशिबानं. जाताना तर 2 तास लेट झाली. सुषमाही वैतागली होती. द्या बॅग द्या. अगं राहू दे. अहो द्या म्हणते ना. बरं झालं हा तुम्ही आलात. अक्षरशः कंटाळा आला होता मला. कोणी बोलायला नाही, काही नाही. खरंच अख्खं घर खायला उठलं होतं मला. सुषमाची पण खूप आठवण येत होती हो मला. कशी आहे ती? रमली का हो तिथे? हो तर चांगलीच रमली आहे. अगं येताना मी तिला विचारलं येतेस की राहतेस, तर म्हणाली मी नाही येत, जा तुम्ही. अच्छा. अगं होतं असं लहान मुलांचं, एका क्षणात लळा लागतो. मी काय म्हणतो, तुला जर खूप आठवण येते तर मी तुला तिकीट काढून देतो ना मुंबईचं. तू 2 दिवस राहून ये, ताईलाही बरं वाटेल. आणि तुमच्या जेवणाचं काय? अगं मी माझ्या पुरतं करून खाईन. आणि राहायला प्रश्न पोळ्यांचा. 2 दिवस नाही खाल्ले तर काही बिघडत नाही. नाही नाही, तुमच्या जेवणाचे हाल करून माझं मन रमेल का हो तिथे? ते काय द्या. हे घ्या, आंघोळ करून घ्या. हो. चाय. तुम्ही घराकडे ना इलाज म्हणून सगळेजण काळजीत होते हो. दत्ता नेने भाऊजींकडे, रघु भाऊजींकडे पण जाऊन बघून येलो, पण खरंच पत्तो नव्हतं तुमचं. आज पण इलाय नसतंय तर माझ्या नावाची आंघोळ केला असतस. याशी काय बोलतास या? हे असा बोलणं बरा नाही हो. याच्या पुढे मी खय गेले तरी माका शोधूक माणसं पाठवायची नाही. उडतो पडलो तर अण्णा नाही का लोक ओळखतात. बॉडी घरी आणून सोडतील दारापर्यंत. असं काय बोलता? रडक काय झाला? अजून जिवंत असं मी. निघ निघ. आहे काय झाला?
अण्णांका चाय देऊ गेले होतस ना, काय म्हणाले? अगो यांच्या जिभेत का हाड, तोंडात इतका बडबडा होते. काय म्हणाले असा? अगो माका 4 गाळी घातलेली असते ना तरी चालला असता, पण स्वतःच्या मरणाची भाषा बोलावते. आधीच घरात नाही होते म्हणून काळजी वाटा होती, बोलते सलते विचार मनात येई होते आणि असे बोलतात. आय गप रवा, उगीच लोकांका तमाशा नको. घरात घुशी असत ना, या सगळं ऐकून बरा वाटला असत ना. काय बोलतास या? अगो अण्णा घरात नव्हते तेव्हा माका पण काळजी लागली होती. यांच्यासाठी जीव ती तुटता गो, तिने काय केल्याने तरी. माका माहित होता अण्णा घरात परत येतले. माझ्या देवीन माझा ऐकल्यात. रात्रभर माका झोप लागत नव्हती. मी आबांक उठवलंय, देवळात घेऊन गेलंय आणि सांगितलंय गाराणा घाला. घराचो मालक इलो नाही अजून, ते का आणून उभ्या कर. तुझी खना नारळ ओटी भरीन. 5 पायली नाचणी, 5 पायली तांदूळ, 5 पायली गहू आणि डबोभर तेल तुका दे. घे जा सगळा घेऊन. साखर देव, चाय पावडर देव जराशी. अक्को मांगार भरून टाकूया की आणखी काय होया? नको गो बाय, तुझं तुका ठेव. तुझं तुका लक्ष लावून दे. नवस मी केलंय ना, मी फेडीन. 4 घरची धुनी भांडी करीन, पण मी फेडीन काय ता. ती देवी आणा आपला फेडून घेतली. तुझी ना सगळी नाटकं माका माहिती असत. अगो ह्या सगळ्या होया असता तर बोलले नसते. मी मागितले नसते काय, ह्यानी दिले नाही असता माका. मी या सगळ्या केलंय तर अण्णांसाठी, ह्या माऊलीसाठी, ह्या घरासाठी गो. आता तुका काय समजूच, आता समज. अण्णा घरात इले ना, ह्याच माझ्यासाठी लय. लया ना, मग हे जायस ना आणि कामाक लाग जा. होय करते, पण तुम्ही रडा नको हा. आता काळजी मिटली, ती देवी हा पाठीशी. काय हो? काय झालं? कुमुदिनी, तू आज जेवणात लसूण वापरलास? नाही. ग मला वास येतोय लसणाचा. अगं हे काय? हे तो कचरा टाकायचा राहून गेला. अगं पण त्यात लसणाची सालं आहेत. हा मग? अगं मग काय, माझे उपास सुरू आहेत माहितीये ना तुला, आणि उपासात लसूण चालत नाही. आहो ते तुम्ही नसताना मी जेवणात टाकली होती. उपास सुरू असताना? मग आता मी एक काम करू का, जोपर्यंत तुमचा उपास संपत नाही ना, मी जेवणच सोडून देऊ? हे बघ, प्रश्न इथे लसूण वापरण्याचा. आता खावीशी वाटली म्हणून खाल्ली, तर आता काय फासावर चढवणार आहात का तुम्ही? तुमच्यासाठी काय नाही सोडलंय मी. माझी सगळी स्वप्न, माझ्या आकांक्षा, माझ्या इच्छा सगळंच तर सोडलंय. आणि आता या तुमच्या उपासासाठी हे नाही खायचं, ते नाही खायचं. अहो काय? अगं काही दिवसांचा तर प्रश्न आहे हा कुमुदिनी, आणि हे उपास मी सगळ्यांच्या चांगल्यासाठीच करतोय ना. बघ, मोक्ष प्राप्ती बरोबर सगळं छान होईल. धन लाभेल, सुख मिळेल, काही कमी पडणार नाही. धनधान्याने घर भरेल. हो का? इतकी वर्ष उपास करतातच आहे ना तुम्ही, काही फरक पडलाय का? जसं होतं तसंच चालू आहे ना.
नाही, करा करा, तुम्ही हा उपास करा. आणि याच्या पुढे ना तुम्हीच सांगत जा घरात काय शिजवायचंय ते. मला काय वाटतंय, मला एखादी गोष्ट खावीशी वाटली नाही करायला मी पाहिजे, काहीच नाही करणार. कुमुदिनी, कोण हा? अण्णा काय होया? काय नाही. काय गो? काम फुटूक काय झाला? सांगशील काय झालं आता? ते अण्णा बघितले नाही? नाही बघितले नाही असता. बघितले नाही असता तर काय झालं असतं माहिती तू का? हो तरी आयन तुका पहिल्या दिवशी सांगितल्या जपून राह. तिनं हैसर तुका प्रेमापुढे ठेवल्यान, 2 वेळच्या जेवणाची सोय होऊक होई म्हणून ठेवल्यान. आणि आयन हैसर तुका काम करूक ठेवल्यान म्हणून तिचं पण जीव घेऊक मागे पुढे बघणार नाही. म्हणून जरा सांभाळून राह. आणि ह्या जमणार नसतात तर नाही लक्ष देईन मी यापुढे. त्यांच्या नजरेक नाही पडायचंय. पडवीच जाय सर. माझ्याकडे पण दत्ता येऊन गेला. मी पण अंदाज घे होते. नारळ ठेवलं पण अण्णा खय गेलो तो काय कळाक नाही. तुमच्या बापाशीच्या तोंडात मरताना सोन्याचे तार ठेवलेलास ना, ता शोधूक गेले होते. अरे अण्णा तसा नाही, काळजीपोटी बोलावतो. रघु, माझी काळजी करायची गरज नाही. अण्णा कुठं जातोस निदान आम्हाला दोघांना तरी सांगून जात जा ना. निदान वकील म्हणून मला तरी. अरे कुठं शोधायचा तुला? नेने अण्णा नाही का साहेब, माका वया थंयसर आणि माका वया तेव्हा बरोबर पोचते. माका शोधूची गरज नाही. निल्या लाच घे. सरिता, हे सर पिशवी ठेवलेली काही सरा सापडत नाही. हा सरिता काय विचारतय? काय झाला तुका? माका काय झाला? घरात इली आहेत ना त्यांची टाळकी फिरली आहेत. काय झाला तुझा आणि शोभाचा? माझा आणि शोभाचा? तुम्ही काय भांडतच असतंय? माझा काय नाही, ते काच काय नाही काय सुचत असता. त्यांना काय केलं तर सांगशील? काय गरज होती देवळात जाऊची? अगं देवळात गेला म्हणून काय झाला? देवळात जाऊ दे नाही तर मसनात जाऊ दे, प्रश्न तो नाही. पण अण्णा परत येऊ दे म्हणून नवस कित्या केल्या? अगं पण अण्णा इले ना परत. इले परत
मला एका कोणी सांगितलेला करू? उद्या तो नवस केलो आणि तो उलटलो तर? अहो काय काय म्हणे, अमुक पाहिली तांदूळ, अमुक पाहिली गहू, काय काय सांगितलं ना. त्यांनी खराच नवस केला नसत आणि तो फेडलो ना, काय होत? काय? हो, अण्णांवर उलटताला सगळा. हे बाय सगळे डबे रिकामे. नाही गेली, सगळं घेऊन गेली. कोण काय घेऊन गेली? सगळं घेऊन गेली. कोण? आणखी कोण घेऊन जातला? लुबाडू घरात माणसं आणून ठेवलास ना? ही सगळी ना त्या शोभाची कामं असतात. कळत कसा नाही तुमका? नवस बोललेला ना तेरी, नवस फेडू घेऊन गेला असत सगळा. आता येता काय बघा, सगळं घेऊन गेला असत. वाट बघत बसा आता. गेली, सगळं घेऊन गेली. काय झाला? असे काय बघतास माझ्याकडे? मी काय केलंय? बापरे, सगळे डबे रिकामी कसे?